आहे, आजार आहे, मरण आहे, पण बायबल सांगतं का तिथे काय असणार आहे? जे मी अस्तित्वात आणले आहे त्या सदा सर्व काळ आनंद आणि उल्हास करा. तिथे काय असणार आहे? सदा सर्व काळ आनंद आणि उल्हास. उल्हास असणार आहे. पुढे 19, आणि मी यरूशलेमेविषयी उल्हास येईल आणि आपल्या लोकांविषयी आनंद करेल. तिच्यात रडण्याचा शब्द, आकातांचा शब्द पुन्हा ऐकू येणार नाही. मी जे आकाश आणि पृथ्वी नवीन निर्माण करणार आहे त्याच्यामध्ये रडण्याचा आणि आकांतांचा शब्द येणार नाही. म्हणजे कोणीच मरणार नाही. तिथं बायबल मध्ये दिलंय तिथे रडणंच नाहीये, तिथं अश्रूच नाहीये. जसं इस्रायल लोकांना हा देश देवाने दाखवला का अशा वचनदत्त भूमी तुम्हाला मी घेऊन चाललोय, आज देव आम्हाला म्हणत आहे अशी नवी पृथ्वी आणि नवे आकाश मी निर्माण करणार आहे, तिथं तुम्ही सर्व काळ उल्हास आणि आनंद करणार. पण मला म्हणायचंय प्रवासाच्या काळात आता आपण आहोत. कुरकुर करायची नाही, देवाच्या विरोधात बोलायचं नाही, अविश्वास दाखवायचा नाही. अडचणी आहेत, प्रार्थना करा. देवाने प्रार्थना ऐकली, उपकार माना, पण कुरकुर करू नका. एकच उद्देश ठेवायचा आम्हाला, नवे आकाश नवी पृथ्वी, सदा सर्व काळ तुम्ही आनंद करणार आहे. आज इथं आपण इथे एकत्र काय येतो माहितीये? कारण आपल्याला शिकायचंय. आमचा एक उद्देश ठेवायचा आहे जगण्याचा, एक दृष्टांत आमच्या समोर ठेवायचा आहे का नवे आकाश नवी पृथ्वी माझ्या देवाने निर्माण केलेली आहे, मला त्याच्यासाठी स्वतःला तयार करायचंय. मग अडचणी येतील, त्रास येतील, दुःख येईल, निराशा येईल, कदाचित आमच्या मनासारखे काही गोष्टी होणार नाही, पण आम्हाला